जुरी यांनी सांगितलं की माझ्या मैदानावरती आमच्या सोमजाई क्रीडांगण गुंडे या मैदानावरती ही स्पर्धा आपण पहिलं वर्ष त्या ठिकाणी संपन्न करू आणि त्यांनी देखील बहु मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली आहे। हो आडवा पाटनं फटका केला डीप मध्ये, फिल्डर नाही आहेत, बॉल सरळ चालला मिड विकेटला। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला सोळा धावा धावफलकावरती आपण पाहता इथून आपल्याला पाहायला मिळतात। केतन सर खऱ्या अर्थानं आमच्या समयामध्ये आज स्कोरर त्या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु आता ही कामगिरी सुयोग यांच्याकडे दिली आहे। सुयोगला जास्त माहिती आहे, त्याला अनुभव आहे, सुयोगनं जास्त मॅचेस खेळल्यात। अशा ठिकाणी अशा स्पर्धेमध्ये त्याला तुम्ही पाहिलंय। रतन बुवा खेळणारा हा देखील खेळाडू आहे ज्यानं आपल्या गावाचं, आपल्या विभागाचं आणि आपल्या स्वतःचं नाव या क्रिकेटमध्ये नेहमीच खऱ्या अर्थानं पुढे नेलंय। सुयोग गायकवाड लाल पुढे जातो त्यावेळी तो अभिमान सगळ्यांनाच आहे आणि त्यासाठी आपण या स्पर्धेचा या ठिकाणी आयोजन केलंय। रोशन आढाव त्याला देखील तुम्ही पाहताय, तो देखील अनेक स्पर्धा खेळतो, तो देखील अगदी आपण पाहताय संपूर्ण रायगड, ठाणे, पालघर या संपूर्ण ठिकाणी खऱ्या अर्थानं तो स्पर्धा खेळत असतो। तो देखील आपण या स्पर्धेमध्ये खेळताना त्याला पाहिलाय, काय जबरदस्त काल त्याचा परफॉर्मन्स राहिलाय। हो दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पाठची कडा घेतली, बॉल पाठीमागे, एसटी रक्षक थोडेसे मागे राहिले। नाना कांबळे स्वतः संघ मालक, स्वतः संघ नायक गोलंदाजीसाठी नाना कांबळे गोलंदाजी मार्कवरती। क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेला हा खेळाडू आता गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला सेकंड ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय। हो हलक्या हाताने कट केला, चॉप केला बॉलला, बॉल सरळ चालला, शॉट थर्डमॅनच्या बाजूने, डीप थर्डमॅन सीमा रेषेच्या पलीकडे। देखना क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका, कारण की बऱ्याच वेळेला बाटचा अगदी ताकदीने फटके घेतले जातात, यावेळी युक्तीचा वापर केला, बरोबर बॉलला येऊ दिलं, गॅप मोठी होती माहिती आहे बाबूला आणि तिथून मात्र कट केला आणि या 4 धावा इथून कंप्लीट झाल्या। 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचला। हो फटका लॉब केला, गॅप मोठी आहे, बॉल सरळ चालला, वाईड स्लॉंग ऑफ, सीमा पार, बाबू धुरी साबार, मिळतील धावा 4, चौकार। गेलं तर 2 चौकार आलेत। फलंदाज बाद, आणखीन एक आदरा मिळतो, आणखीन एक धक्का मिळतो। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 24 विकेट आली आहे। आकाश जुरी देखील बाद झालेत, ऋषभ मैदानाच्या आतमध्ये, स्वराज देखील बाद झालाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, इनाट नंबर 4 फलंदाज सुहान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी। महालक्ष्मी दैवली टीम कडनं नेहमीच खेळताना या खेळाडूला तुम्ही पाहिलंय। सुहान जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे, ऑलराऊंडर परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं नेहमीच स्थान दिला, त्याची गोलंदाजी देखील दर्जेदार आहे। आता मात्र बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गावची प्रीमियर लीग देखील आपण पाहताय बामचा मला या मैदानावरती चालू आहे, परंतु या स्पर्धेमध्ये पहिला मान, या स्पर्धेला खऱ्या अर्थानं पहिलं प्राधान्य। बॅकफूट लावून कट करायचं होतं। नाना कांबळे यांच्या विरोधामध्ये तुम्हाला प्लॅनिंग कराव्या लागतील, त्या प्लॅनिंग तुमच्या इथून थोड्याशा कमी पडतात। नाना कांबळे म्हटल्यानंतर अनुभव आहे, कारण की बरेचसे आता गुंडगेकर नाना कांबळे यांचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत,
आणि त्यांच्याच नावानं हा संघ आणि नेरळ वरून खऱ्या अर्थानं आपण पाहताय आमचे या ठिकाणी 50+ चे खेळाडू देखील आपण पाहताय. मैनू दादा असतील, सीमारेषेच्या पलीकडे ऋषभच्या पाठ मधून आलाय हा बैदरी षटकार. अगदी 30 जाबा धाव फलक्यामध्ये पाहायला मिळतात. ऋषभ जाधव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो, तो देखील आपण पाहता या टीमचा. तो फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं लाभ केला, लॉंग ऑफ सीमा पार, 1 बाउंस ओव्हर द रोप चौकार. हॅलो, इट्स अ नो बॉल. फलंदाजानं स्टेप आउट जरूर केलं होतं, परंतु गोलंदाजाचा जो तो बॉल आहे तो बरोबर अगदी जास्त हाईट होता, बरोबर एस्टनच्या वरूनच मात्र जाणार होता आणि त्याच कारणास्तव तो नो बॉल या ठिकाणी आपण घोषित केला. अनिकेत हो यावेळी ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने बॉलला काढलाय, बॉल चालला डीप, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. नेत्रदीपक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ऋषभ जाधव $39 39 धावा धावफलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. चला मागच्या मिड इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. लोवर फुलटॉस बॉल पुन्हा एकदा दिशा दिल्या बॉलला, फिल्डर काहीच करू शकत नाहीये. बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहते बाउन्स घेतला,
आणि बॉल करत असताना ऋषभ जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विस्फोटक आक्रमक 5 बॉल मध्ये 22 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. विध्वंसक इनिंग जो 60च मिळालाय चांगला आणि तो 60 आता मात्र कंटिन्यू ठेवत असताना आपल्या टीमसाठी टार्गेट सेट करायचंय, दाबा बनवायचे. विपक्ष टीमला एक मोठा टार्गेट मात्र ठेवायचं आणि ते टार्गेट ठेवत असताना इथून जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती आहेत आणि तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये 50+ धावा या बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत 43 धावफलकावरती आल्यात. वाडवा बॅटनं प्रहार चढवलाय. बॉल सरळ चाललाय मिड विकेटला. बॉल स्वार होत आहेत ना, बरोबर सीमारेषेच्या पलीकडेच येतात. जणू काय ऋषभ जाधव मैदानावरती सकाळपासून आलाच नाहीये. बॉल आतापर्यंत झाले 4. धाबा धावफलकावरती आल्यात 49. ती प्रॅक्टिसच करत होता की काय असंच वाटू लागलाय. लॉंग मध्ये बॉल आला. पुन्हा एकदा फील्डर त्या ठिकाणी फंबल झाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. सहजरित्या कन्वर्ट केली जाईल आणि ऋषभ जाधव अगदी आपण पाहताय आता सूत्रानुसार आम्हाला समजलंय जिथे तुम्ही प्रॅक्टिस केली तिथले सीसीटीव्ही फुटेज आमच्यापर्यंत आलेत. सकाळपासून प्रॅक्टिस करत होते, ग्राउंडच्या वेळी नव्हते. हो, ब्लॅक होल मध्ये टाकलाय. चॉप करत असताना मिळाली सिंगल. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली. स्ट्राईक पुन्हा एकदा स्वतःकडे ठेवली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवल्यानंतर धावसंख्या 50-51. अर्धशतक इथून कंप्लीट झालं. बॅटिंग करणाऱ्या शौर्या 11 टीमचं 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला पाहिजे. आणि जे गोलंदाज आहेत ते फलंदाजी चांगली करतात आणि जे काहीच नाही आहेत त्यांचं कामच पीठ. त्यांचा दिवसच आहे. आणि खऱ्या अर्थानं काल रोशन आढावची बॅटिंग पाहण्यासाठी बरेचसा प्रेक्षक वर्ग ज्यांनी गर्दी केली होती KTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण पाहता आणि या मैदानावरती, परंतु त्यांनी बॅटिंग केली नाही अशी नाही, परंतु जशी हवी होती म्हणजे ज्या प्रेक्षक वर्गाला नेहमीच रोशन आढावच्या जे टेलमार्क शॉट पाहायचे असतात, म्हणजे अगदी पाहतो आपण बागफुटला जातात, बरोबर जागा बनवतात, एक गुडघा खाली टेकतात, एका पायावरती बॅलन्स करत असताना स्क्वेअर लेगला तो षटकार मारतात. तो षटकार त्यांचा पाहायला मिळाला नाही, परंतु अजूनही त्यांची मॅच बाकी आहे आणि प्रेक्षकांचं मनोरंजन ते करतील. ते फटके आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि आज ऋषभ जाधवची बॅटिंग काय धडेकेबाज बॅटिंग. बाबू दुरी लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर मात्र आता संपूर्ण जबाबदारी ऋषभ जाधववरती आली. ही जबाबदारी दोन्ही हातानं स्वीकारली आहे, अगदी मजबूत पकडून ठेवली आहे. गोलंदाजी माकवती. सुधीर गोलंदाजी माकवती. सुधीर धनावडे. ओ लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी माकवती आले. पहिला बॉल पडल्यानंतर अगदी अँगलनं बाहेर निघाला. पंचांनी ते वाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव मिळतीये. एक्स्ट्राच्या धाब्यानं अगदी आपण पाहता धावफलक 53. 53 धावा धावफलकावरती. पंचांना 1 बाउन्स देखील दिला. म्हणजे एका ओव्हरमध्ये तुम्ही एकच बाउन्सरचा वापर करू शकता. सेकंड बाउन्सर आला तर लगेच पंच नो बॉल देखील देतील. तो बाउन्सर देखील तुमचा समाप्त झाला. 53 धावा धावफलकावरती. हो, यावेळी अगदी आपण पाहताय जागा बनवली स्ट्रोक साठी. लॉंग लेगला बॉल चाललाय. ओ फिल्डर कडनं चुकी. सम्यक 11 टीमच्या फिल्डरने हातामध्ये खऱ्या अर्थानं बॉलच पकडला नाहीये. प्रत्येक फिल्डरनं तिथे चुकीच केली आहे. प्रत्येक फिल्डर कडनं चुकी झाली आहे. चुकी झाल्यानंतर त्या चुकीचं रूपांतर त्या मोठ्या धावांमध्ये झालंय. क्रिकेटमध्ये फील्डिंग डिपार्टमेंट हे तुमचं अगदी आपण पाहताय भक्कम पाया आहे. तिथे तुमचा पाया जर का डसूळ झाला तर मात्र तुमची भिंत कोसळणारच आहे. आणि तो पायाच अगदी आपण पाहतोय तो कुमकवत आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये तुम्हाला चांगलं काम करावं लागेल. फिल्डिंग मध्ये तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील. जिथे सिंगल आहे तिथे ती सिंगल देखील वाचवायची आहे.
परंतु तिथे सिंगल वाचवण्याच्या नादामध्ये तुम्ही चौकार किंवा षटकार देताय. स्विचित केल्या पाठीमागे एका हाताने पकडण्याचा प्रयत्न, बॉल सरळ चालला सीमारेषेच्या पलीकडे. फट चांगले होते, एका हातानं झेल पकडण्याचा प्रयत्न. मैदानामध्ये ग्रास आहे त्याच्यामुळे जास्त दुखापत होणार नाही. नाही, सगळ्यांची मेहनत आहे, परंतु बाबू दोरीची मेहनत आहे ना. धावा धावफलक्यावरती आल्यात 61 आणि इथून मात्र पुन्हा एकदा चुकी. घर फिरले की घराचे वाशे फिरायला वेळ लागत नाही. अनिकेतनं देखील चुकी केली. बॉल सीमा 67 धाबा धावफलक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विद्यानश 11 टीमनं या स्पर्धेमध्ये 52 धाबा बनवल्यात आणि त्या धावसंख्येचा रेकॉर्ड इथून ब्रेक होईल का, त्याच्यापेक्षा अधिक धाबा इथून बनल्या जातील का. निखिल 11 टीमच्या विरोधामध्ये त्या धाबा बनवल्या. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं त्या धाबा त्या ठिकाणी बनल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये देखील 4 षटकार मारले सुजल गायकवाडनं आणि तेच षटकार खऱ्या अर्थानं मागात ठरले. 10 बॉलमध्ये सुयोगनं 44 धावसंख्येची विस्फोटक इनिंग साकारली. परंतु इथे अगदी आपण पाहताय ऋषभच्या बाट मधून आला षटकार आणि या स्पर्धेतील पाठ उंच करा आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. प्रॅक्टिस काय असते ते आता मात्र सगळ्यांना समजलं असेल. सकाळपासून प्रॅक्टिस केली आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आले आणि तिथून मात्र तो ऍडव्हान्टेज सरना मिळाला आणि इथून प्रत्येक बॉल वरती अगदी आपण पाहताय मोठे फटके आलेत. पुन्हा एकदा स्क्वेअर विकेट गॅप मोठी आहे. फिल्डर आहेत परंतु बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतात. हवेमध्ये पोहोचवता एसटी रक्षक नाना कांबळे आले. चेंडू खाली पकडली, कॅच आणि अर्धशतक बनवून मैदानाच्या बाहेर येतो. टीमचे पुरस्कर्ते ऋषभ जाधव.